आता हॉस्पिटलमधनं जेव्हा मृतदेह घरी आणतात, तेव्हा तुमचं कार्य सुरू होतं, नाही का? मग म्हणजे जसं मी म्हटलं तसं, की लॉजिकल आणि रॅशनल थिंकिंग जे आहे ते आमचं असतं आणि ते तिकडे थांबतं. कारण मृतदेह आणल्यावर सुद्धा या दिशेला पाय हवेत, या दिशेला डोकं हवं वगैरे सुरू होतं. तर धर्मशास्त्राप्रमाणे त्याला काय आधार आहे? धर्मशास्त्रामध्ये बेसिकली काय आहे, की याच्यामागे सायन्स आहे, की तुम्ही एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते सगळे ऑर्गन लगेच बंद पडत नाही ना. बाबा लिव्हर म्हणतात 4 तास चालू राहते, डोळे चालू राहतात. मग दहन करताना कोणताही अवयव चालू असताना दहन केलं, की जिवंत माला दहन केल्यासारखं आपल्याला पातक लागतं. बेसिकली दक्षिण उत्तर ठेवलं, की कसं आहे, की आपलं मॅग्नेटिक फील्ड आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. सो याच्यामध्ये काय होतं, एकतर तुमचा रक्तप्रवाह फ्लो जास्त वाढतो किंवा कमी होतो. याच्यामध्ये ऑर्गन लवकर बंद पडतात. जेणेकरून त्यांना पुढे घेऊन येण्यासाठी तो कमीत कमी वेळ लागावा. आणि आध्यात्मिक म्हटलं तर दक्षिण ही दिशा ही यमाची आहे. जर मला कोल्हापूरला जायचं तर माझं तोंड कोल्हापूरकडं पाहिजे. मुंबईकडं करून असणार नाही. त्यामुळे हा फरक आहे म्हणून ते दक्षिणेकडे डोकं करतात. आणि मग ते घरी आल्यानंतर कपडे बदलणं, त्याच्यानंतर एक दिवा असतो. तर तो पण बरेच दिवस लावतात ना? दिवा 10 दिवस लावतात. ॲक्च्युली दिव्याबद्दल आपल्या शास्त्रात कुठे लिहिलेलं नाही आहे. हे एक जेस्चर आहे, की कालपर्यंत हसणारा, खेळणारा, माझ्यावर चिडणारा, ज्याच्यावर माझा राग होता, असा माणूस अचानक गेलेला आहे आणि आज तो घरात नाही आहे. पण मला आज त्याची जाणीव आहे, की तुम्ही होतात आणि तुम्ही राहणार आहात म्हणून तो दिवा आहे. म्हणून तो दिवा मी 10 दिवस का लावतो? त्याच्याजवळ काही-काही लोकं आपण जे काही खातो ते तिथं ठेवतात. तिथं येऊन तो माणूस खाणार नाही आहे. पण एक जेस्चर आहे ना. आम्ही कुठं हॉटेलमध्ये गेलो किंवा आम्ही बाहेर गेलो कुठं तर झाडाखाली एखादी गोष्ट ठेवतो. भले ते प्राण्यांसाठी असेल, पण ते आमच्याकडचं कल्चर आहे. तसंच तो दिवा हा लौकिक आहे. शास्त्रात कुठेही उल्लेख नाही. आणि दुसरी गोष्ट अंघोळी वगैरे काय आहेत? तर स्मशान कर्मासारखं प्युअर कर्म कुठं नाही आहे, की ज्याच्यामध्ये हायजीनच पहिली प्रायोरिटी आहे. म्हणून प्रत्येक वेळेला अंघोळ आहे. एकदाच नाही आहे. मग हे अंघोळी म्हणजे काय, की आधी लोकं घरात जायचे ना. कोणत्या आजाराने गेले कळत नव्हतं, आज कळतंय. तेव्हा कळत नव्हतं ना. मग त्याच्यामध्ये संसर्ग आहे, तो पसरू नये म्हणून आम्ही क्वारंटीन व्हायचो म्हणजे 10 दिवस सुतक पाळायचो. तसंच ह्या सगळ्या गोष्टी असताना तिथनं येताना जे काही निगेटिव्हिटी येणार आहे किंवा जे काही आमच्याबरोबर संसर्ग येतील, ते वॉश आउट व्हावेत म्हणून आम्ही अंघोळ करायचो. म्हणून अंघोळीत. आणि मग बऱ्याचदा आपण बघतो की ते मंत्र लावलेले असतात किंवा काही. तर ह्याचा कुठेतरी गरुड पुराणात वगैरे रेफरन्स आहे का, की जेव्हा लोकं दर्शनाला येत असतात, फुलं वगैरे वाहत असतात, तेव्हा कुठला मंत्र जप केला पाहिजे किंवा काय, कशासाठी त्याचं महत्त्व आहे? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की आता आपण फुलं वगैरे वाहतो ना, तसं तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणजे, की दवाखान्यात कोण भेटायला आलं की मी बिस्किट तरी घेऊन जातो ना. मोकळं मी कुणाकडेच जात नाही. भले पाहुणे असू दे नाही तर मित्र असू दे. तसं तिथं भेटायला जाताना दुसरं काही नेणार ना मी. म्हणून मी फुलं घेऊन जातो, कुठल्याही ठिकाणी जाताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की मंत्र म्हणजे काय आहे, की एक साउंड एनर्जी आहे ना. आता मी तुमच्याशी एक पर्टिक्युलर टोनमध्ये बोलतोय. एक फ्रिक्वेन्सी आपण मेंटेन केली आहे ना. समजा मी आता ओरडून बोललो असतो, तर तुम्ही एक 10 मिनिटं ऐकाल. 12 मिनिटानंतर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल ना, की हा किती ओरडतोय अरे. तसंच एक साउंड एनर्जी आणि फ्लॅट लाईन आणि अशी लाईन ह्याच्यामधला फरक तुम्हीच चांगलं ओळखता ना. मॉनिटरवर फ्लॅट लाईन येणं म्हणजे काय आहे आणि ही लाईन कोणती आहे? मंत्र म्हणून स्वरोक्त आहेत ना, प्रत्येकाला स्वर आहेत. एक सरळ म्हणायचे नाही आहेत. हं. मला आठवतंय मी US ला गेले होते एका हॉस्पाईजमध्ये. तर तिथे जे अगदी शेवटच्या स्टेजला लोकं आहेत त्यांना ठेवलेलं असतं आणि तिकडे ना डेथ झाल्यानंतर ना एक तिबेटन पद्धतीने पूर्ण फुलं वगैरे वाहून डेकोरेट करतात सगळं. गाणी वगैरे म्हणतात वगैरे, वगैरे. तर त्यांच्या दृष्टीने कसं असतं, की डेथ इज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ. म्हणजे ते एक सेलिब्रेशन असतं आणि आपल्याकडे मात्र ते आपण ते एक दुःखद घटना म्हणून बघतो. तर हा एक संस्कृतीचा फरक आहे, नाही का? आपल्याकडे असं सेलिब्रेशन म्हणता येणार नाही, पण आपल्याकडं दुःखद नाही आहे ना हे. आम्ही त्याला मानतो. हं. मृत्यू दुःखद नाही आहे. ज्या व्यक्तीशी माझं कनेक्शन होतं ना, ते कनेक्शन गेल्याचं दुःख आहे. जसं आता मी तुम्हाला सांगतो, की जन्माला आल्यानंतर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का, की हा नोकरी करेल, याचं लग्न होणार, हा US ला जाईल बाबा, UKत जाईल, की मला सांभाळेल, हे प्रेडिक्ट नाही करू शकत. मृत्यू येणारच आहे. तुम्हाला येणार आणि मला येणार आहे. मग सगळ्यात शाश्वत गोष्ट काय आहे, तर मृत्यू आहे ना. त्याच्याबद्दलच लोकांना क्युरिओसिटी नाही आहे.
आम्ही ती गोष्ट इग्नोर करतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आमच्यासाठी टेम्पररी आहेत, मटेरियलिस्टिक आहेत, त्याच्यामध्येच आम्ही अडकलो आहे. मग जसं 50 किलोमीटर गेले की प्रथा बदलते ना. जसा तुम्ही गोव्यात गेला तर गोव्यामध्ये कावळ्याचा पिंड काही काही ठिकाणी नारळाच्या याच्यावर ठेवला जातो. तिथं जसे काही सप्लिमेंट्स असतील, रिसोर्सेस असतील, त्याचं युटिलायझेशन केलं आहे. डझन मीन ते चुकीचं आणि आम्हीच करतो ते बरोबर आहे. 50 किलोमीटरमध्ये बदलत जातं की कोल्हापूरला शेणी वापरतात, पुण्यामध्ये आता विद्युत दाहिनी जास्त आहे. का तर बाबा पॉप्युलेशन आहे ना तसं, लाकडावर दहन करणार किती? बरं, विद्युत वाहिनी म्हणा, गॅस दाहिनी म्हणा, या दोन्ही गोष्टी शास्त्राला मान्य आहेत ना. कर्माचं स्वरूप बदललं आहे, कर्म बदललेलं नाही आहे. आता विद्युत दाहिनी वाईट काय आहे याच्यात? आता म्हणजे आमच्या सांगली तर इतकं वाईट आहे की आमच्या सांगलीमध्ये म्हणजे लिटरली टायरसुद्धा घालतात, ते लाकूड पेटावं म्हणून. फर्निचर आहे का तो माणूस? तुमचा कोणतरी आहे ना. पण ते नशिबाने आमच्या आयुक्तांनी आता ते बंद केलं बाबा, की टायर तरी किमान घालू नका. ते लाकडाबरोबर टायर घालतात ते व्यवस्थित जळावे म्हणून. मी लोकांना म्हणतो तुम्ही गॅसमध्ये का नाही करत? जर तुम्ही प्रॅक्टिकल जीवन जगण्यावर भर देता ना, मग या गोष्टीत का नाही प्रॅक्टिकल गोष्टी बघत? शेणीवर दहन करा. त्यानं तुम्हाला गायीसाठी लोकांना काहीतरी मिळेल ना. ज्याच्याकडे गाय आहे त्याला त्यातनं इन्कम सोर्स चालू होईल. गो हत्या तुमची थांबेल. किती शेणी लागतील? सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे थोडक्यात काय की सोसायटीला धरून कर्म आहे. पर्सनल अजेंडा याच्यात कुणाचा काही नाही आहे. म्हणजे विद्युत दाहिनीमध्ये चालेल, धर्मशास्त्र म्हणजे लाकडाची जरूर नाहीये. लाकूडच पाहिजे असं नाही आहे. लोक फक्त म्हणतात लाकूड पाहिजे, लाकूड पाहिजे, असं काही नाही आहे. गॅस दाहिनीवर पण आहे, मी करतोच ना. मंत्र सगळे तेच आहेत ना. अहो तुम्ही सुपारी ठेवलं की गणपती बसतो ना. ॲक्च्युअल गणपती आणता का तुम्ही? सुपारी ठेवला ठेवता ना. मग ह्या गोष्टी का नाही करत? किमान अस्थी तरी तुमच्या प्युअर येतात ना तुमच्याकडे. मग तुम्ही ह्या गोष्टी का नाही करत? म्हणजे लोकांना, काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही, नाही लाकूडच पाहिजेत. मग तशा बऱ्याच गोष्टी पाहिजेत ना आयुष्यात, त्या आम्ही नको म्हणतो. ज्या आम्हाला झेपतील आणि समोरच्याला लागतील करायला, त्याच गोष्टी आम्ही लोकांना सांगतो, नाही लाकूडवर कर. तो स्वतःच्या वडिलांना गॅस दाहिनीवर दहन करणार, पण तू लाकडावर कर, असं नाही आहे. प्रत्येकाला नियम सारखे पाहिजेत. हे कर्म जातीचं नाही आहे, धर्माचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.